हे लसावे आणि मसाले. मग आजचा टॉपिक आहे लसावी आणि मसाले. लसावी म्हणजे काय तर महत्तम सामायिक विभाजक. महत्तम सामायिक विभाजक. आणि लसावी म्हणजे आहे लघुत्तम साधारण विभाजक किंवा लघुत्तम साधारण विभाजक. आता पहिल्यांदा सर्वात महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायची आहे त्यामध्ये विभाजक म्हणजे काय आणि विभाज्य म्हणजे काय. म्यूट करा मॅडम. याच्यामध्ये आपल्याला विभाजक म्हणजे काय आणि विभाज्य म्हणजे काय. विभाजक बघितलं आपण काल एखाद्या संख्येला भागणाऱ्या सर्व संख्या म्हणजे एखाद्या संख्येला भागणाऱ्या सर्व संख्या. काल आपण विभाजक बघितले. 15चे विभाजक आहेत 1, 3, 5, 15. एखाद्या संख्येत म्हणजे एखाद्या संख्येला भागणाऱ्या संख्या म्हणजे काय असतात विभाजक. भागणाऱ्या संख्या म्हणजे विभाजक आणि विभाज्य म्हणजे काय तर ज्या संख्येला आपण भागतो त्याच्यामध्ये 15 हे असणारे विभाज्य आणि 1, 3, 5, 15 हे असणारे त्याचे विभाजक. ज्या संख्येला भागतो ती संख्या म्हणजे विभाज्य आणि ज्या संख्या त्या संख्येला भाग देतात त्या सर्व संख्या म्हणजे काय असतात विभाजक. ठीक आहे, समजलं विभाज्य आणि विभाजक. आता मसाले म्हणजे काय बघू आपण. मसाले म्हणजे काय जर तुम्हाला दोन संख्या दिल्या असेल तर त्या दोन संख्यांमधील सामायिक विभाजकांमध्ये सर्वात मोठा विभाजक असतो त्याला आपण त्या दोन संख्यांचा मसाला असं म्हणतो. मसाले म्हणजे काय जर दोन संख्या दिल्या असतील तुम्हाला तर त्या संख्यांमध्ये सामायिक विभाजकापैकी सर्वात मोठा विभाजक म्हणजे त्या संख्यांचा मसाला. समजा तुम्हाला दोन संख्या दिलेत एक आहे 12 आणि दुसरी आहे 8. तर 12चे विभाजक काय असणार आहेत 1, 3, 4 सॉरी 1, 2, 3, 4, 6 आणि 12 हे काय आहेत तर 12चे विभाजक आहेत. तसेच 18चे विभाजक काय असणार आहेत 1, 2, 3, 6, 9 आणि 18 हे काय तर 18चे विभाजक आहेत. काय सांगितलंय या विभाजकापैकी सामायिक विभाजक कोणकोणते होता तर 2 हा दोन्ही ठिकाणी आहे विभाजक, 3 हा दोन्ही ठिकाणी आहे आणि 6 सुद्धा काय आहे दोन ठिकाणी आहे. तर 2, 3 आणि हे 6 हे काय तर 12 आणि 18चे सामायिक विभाजक आहेत. मसाले म्हणजे काय तर ह्या सामायिक विभाजकापैकी सर्वात मोठा जो विभाजक आहे तो म्हणजे ह्या दोन संख्यांचा काय असतो विभाजक मसाले. 12 आणि 18चा मसाले काय येणार आहे मग 12 आणि 18चा मसाले असणार आहे 6. दिलेल्या दोन संख्यांचा मोठ्यात मोठा सामायिक विभाजक म्हणजे त्या संख्यांचा काय असतो मसाले. मग आणखी दोन संख्या 36 आणि 45 या दोन संख्यांचा मसाला काय येईल 36 आणि 45. त्याचे विभाजक काय 1, 2, 6, 9, 12, 18 आणि 36. 45 काय असणार 1, 3, 5, 9, 15 आणि 45 हे त्याचे विभाजक आहेत. त्याच्यामध्ये सामायिक विभाजकापैकी जो मोठा विभाजक आहे याच्यामध्ये 3 सामायिक विभाजक आहेत 9 हा सामायिक विभाजक आहे
3 आणि 9 हे दोन सामायिक विभाजक आहेत, पण आपल्याला मोठा विभाजक पाहिजे. मोठा सामायिक विभाजक कोणता आहे? 9. म्हणजे 36 आणि 45 या दोन संख्यांचा मसावी काय असणार होतो? 9. त्यांच्या एका पद्धतीने अवयव काढून आपण सोडवू शकतो. बघा 36 अवयव कसा काढतो आपण? त्याचे अवयव म्हणजे काय? येणाऱ्या पूर्ण काय असतात त्या मूळ संख्या. हे काय झाले 36 चे अवयव. तसेच आपण काय करू शकतो? 45 चे सुद्धा काढू शकतो. 3 गुणिले 3 गुणिले 5. बघा ह्याच्यामध्ये जे सामायिक तुमचे हे आहेत अवयव आहे त्याचा फक्त गुणाकार घ्यायचा. इथंही 3 आहे, इथंही 3 आहे. म्हणजे इथं 3 घेतले आपण. त्यानंतर इथं 3 आहे, इथं 3 आहे. तर ह्या दोघांचा काय करायचा? गुणाकार. म्हणजेच तुमचा काय असणार आहे? दिलेल्या दोन संख्यांचा मसाई. अवयव पाडल्यानंतर त्याच्यामध्ये जेवढे अवयव सामायिक आहेत त्या अवयवांचा काय घ्यायचा? गुणाकार. म्हणजेच त्या दोन संख्यांचा काय असणार आहे? मसावी असणार आहे. बघा हे अवयव पद्धतीने आपण आणखी एक एक्झाम्पल मग जे घेतलं 12 आणि 18 ते एक्झाम्पल घेऊ. अवयव पाडल्यानंतर काय येणार आहे? ह्याचे अवयव काय येणार आहे? 2 गुणिले 2 गुणिले 3 हे ह्याचे अवयव असणार आहेत. आणि 18 चे काय असणार आहेत? 2 गुणिले 3 गुणिले 3. बघा ह्याच्यामध्ये सामायिक कोणकोणते आहेत? हा 2 आहे, सामायिक विभाजक आहे, सामायिक अवयव आहे. त्यानंतर 2 नाही, हा 3 सुद्धा काय? सामायिक अवयव आहे दोघांमध्ये. म्हणजेच या दोघांचा गुणाकार किती येणार आहे? 6. 12 आणि 18चा मसावी काय असणार आहे? तर 6 असणार आहे. दोन सहमूळ संख्यांचा मसावी किती असतो? तर 1 असतो. दोन सहमूळ संख्या त्यांचा मसावी किती असतो? त्यांचा मसावी असतो 1. कारण जेव्हा दोन सहमूळ संख्या घेतो त्यावेळी त्याच्यामध्ये सामायिक विभाजक हा नेहमी एकच असतो. पण सहमूळ संख्या म्हणजे काय? की ज्या संख्यांचा सामायिक विभाजक 1 आहे अशा संख्या म्हणजे त्यांचा मसावी किती असणार आहे? 1 असणार आहे. मग 18 आणि 15 ह्या दोन सहमूळ संख्या घेतल्या. 18 आणि 15 या दोन संख्यांमध्ये सामायिक विभाजक फक्त आणि फक्त का कोणता आहे? तर 1 हा आहे. म्हणूनच ह्यांचा मसावी काय येणार आहे? 1 असणार आहे. तसेच दोन क्रमागत संख्या घेतल्या. दोन क्रमागत संख्या घेतल्या. दोन क्रमागत संख्यांचा मसावी. दोन क्रमागत संख्या यांचा मसावी काय असणार आहे? यांचा मसावी सुद्धा काय असणार आहे? तर 1 असणार आहे. दोन क्रमागत संख्या 3 आणि 4 या दोन क्रमागत भाग जाणारी एकच संख्या असते किंवा एकच सामायिक विभाजक असतो या दोन संख्यांचा, तो म्हणजे 1. म्हणून याचा मसावी काय असणार आहे? तर 1 असणार आहे. त्यानंतर कोणत्याही दोन क्रमांक संख्या घ्या, 25 आणि 26 घ्या. याच्यामध्ये सुद्धा सामायिक विभाजक काय असणार आहे? 1च असणार आहे. त्यामुळे दोन क्रमांक संख्यांचा मसावी सुद्धा काय येणार आहे? 1 येणार आहे. त्यानंतर दोन क्रमागत समसंख्या. दोन क्रमागत समसंख्या 12 आणि 14 ह्या जर दोन क्रमागत समसंख्या घेतल्या तर ह्या 12 आणि 14 मध्ये एक सामायिक अवयव असतो तो म्हणजे 2 किंवा सामायिक विभाजक असतो 2. त्यामुळे दोन क्रमागत समसंख्यांचा मसावी हा नेहमी काय असतो? 2 असतो. दोन क्रमागत समसंख्यांचा मसावी 2 असतो. 12 आणि 10 ह्या दोन संख्या घ्या तर ह्याच्यापैकी समान विभाजक असणार आहे तो 2 असणार आहे. बघा त्यानंतर आहे लसावी. लसावी म्हणजे काय? तर दिलेल्या संख्यांच्या सामायिक विभाज्य संख्यांपैकी सर्वात लहान विभाज्य संख्या म्हणजेच काय असतो? तर लसावी. दिलेल्या संख्यांपैकी समजा 3 आणि 4 ह्या दोन संख्यातून 3 आणि 4 ह्या दोन संख्या घेतल्या तर विभाज्य म्हणजे काय? की ज्या एक अशी संख्या की ज्या संख्येला या दोन्ही संख्यांनी भाग दिला पाहिजे. बघा कोणती संख्या असणार आहे? तर नेहमी ह्याची पट करायची. मोठी संख्या आहे त्याची पट करायची. 4 ची दुप्पट केली 4 ला 3 ने भाग जातो का? नाही जात. 4 ची दुप्पट केली 8. 8 ला भाग जातो का? 3 ने नाही जात. त्यानंतर 12. 12 ला भाग जातो का? 4 ने आणि 3 ने आणि 4 ने. 12 ला 3 ने आणि 4 ने दोन्ही संख्यांनी भाग जातो. म्हणजे 12 हा काय असणार आहे? 3 आणि 4 चा
लसावे असणार आहेत. त्यानंतर बघा 24 ला सुद्धा जातो भाग 3 आणि 4 नी. त्यानंतर 48 ला सुद्धा भाग जातो 3 आणि 4 नी. परंतु आपल्याला काय पाहिजे, लहान विभाज्य संख्या पाहिजे. 3 आणि 4 ने भाग झालेली लहान विभाज्य संख्या. लहान विभाज्य संख्या कोणती आहे, 12 आहे. म्हणून जरी 24 ला आणि 48 ला भाग जात असेल तरी सुद्धा लहान विभाज्य संख्या कोणती आहे, 12. म्हणून 3 आणि 4 या दोन संख्यांचं विभाज्य काय येणार आहे, किंवा लसावी काय येणार आहे तर 12. बघा त्यानंतर दोन संख्या आहेत 15 आणि 24. 15 आणि 24 या दोन संख्या दिल्या तर त्यांचा लसावी काय येणार आहे, तर 24 15 ने पहिल्यांदा भाग जातो का 24 ला भाग. जर अशा संख्या दिल्या असेल 4 आणि 8 या दोन संख्या दिल्या आणि ह्याचा जर लसावी काढा असं सांगितलं तर 4 ने 8 ला भाग जातो, म्हणजेच 8 ही तुमची काय असणार आहे, लसावी असणार आहे. 4 आणि 8 चा लसावी काय असणार आहे तर 8 असणार आहे. बघा त्यानंतर 15 आणि 24 ह्या दोन संख्या दिलेत तर याच्यामध्ये 24 ला भाग जातो का 15 ने, तर नाही जात. तर 24 ची दुप्पट करा. 24 ची दुप्पट किती आहे, 48. 48 चा भाग जातो का, नाही जात. 72. 72 ला जातो का, नाही जात. 24 ची चौपट 96. 96 ला जातो का, नाही जात. 120. 120 ला काय होतं, 15 आणि 24 ह्या दोन्ही संख्यांनी काय होतो तर भाग जातो. म्हणजेच 15 आणि 24 या दोन संख्यांचा लसावी काय येणार आहे, 120. त्यानंतर आपण जी मसावी काढण्यासाठी अवयव पद्धत बघितली त्या पद्धतीने सुद्धा आपण काय करू शकतो, लसावी सुद्धा काढू शकतो. बघा 15 चे अवयव काय येणार आहेत, 3 आणि 5. हे काय येणार आहेत 15 चे अवयव. त्याच पद्धतीने आपण 24 चे पण अवयव काढू शकतो. 24 चे अवयव काय येणार आहेत, बर. ह्याच्यामध्ये काय करायचं, अवयव पद्धतीमध्ये जे सामायिक अवयव आहेत ते सामायिक अवयव एकदाच घ्यायचा. त्यानंतर जे राहिलेले असामायिक अवयव आहेत ते सगळे लिहायचे आणि ह्याचा गुणाकार म्हणजेच काय येणार तो तुमचा लसावी. 24 पंचे 120 हा काय झाला तुमचा लसावी. अवयव पद्धतीने पण काढू शकता किंवा मल्टिप्लिकेशन करून सुद्धा काढू शकता. बघा आता 18 आणि 32 या दोन संख्यांचा लसावी काढायचा. अवयव काढा काय येणार आहेत, 18 चे अवयव 2 गुणिले 3 गुणिले 3. तसे 32 चे काय येणार आहेत, हे अवयव येणार आहेत 32 चे. काय करायचं, जो सामायिक अवयव आहे तो काय करायचा, एकदाच लिहायचा. ठीक आहे. त्यानंतर राहिलेले जे असामायिक अवयव आहेत ते पूर्णपणे आणि ह्या सगळ्यांचा गुणाकार म्हणजे काय येणार आहे तुमचा 18 आणि 32 चा लसावी. काय येणार आहे 288. तर 18 आणि 32 चा लसावी काय येतो 288. त्यानंतर तुम्हाला दोन संख्या दिल्या असतील त्याच्यावरून तुम्हाला लसावी काढायची असेल किंवा मसावी काढायचा, त्याचा एक फॉर्म्युला आहे. लसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार, दोन संख्यांचा गुणाकार भागिले मसावी. हे एक सूत्र आहे. ह्याच्यावरून तुम्हाला काय काय काढता येईल, लसावी काढता येईल, मसावी काढता येईल आणि दोन संख्या दिल्या असतील तर त्या दोन संख्यांचा गुणाकार काढता येईल आणि त्या दोन संख्या सुद्धा दोन संख्या काय काढता येईल, लसावी मसावी आणि त्या दोन संख्यांचा गुणाकार. ह्या गोष्टी तुम्ही ह्याच्यावरून काढू शकाल. त्यानंतर काय, दोन क्रमवार संख्या दिलेत तुम्हाला, दोन क्रमवार संख्या दिलेत आणि त्यांचं काय करायचंय लसावी काढायचे. दोन क्रमवार संख्यांचा लसावी, दोन क्रमवार संख्यांचा लसावी काय येतो तर त्या दोन संख्यांचा गुणाकार. समजा तुम्हाला 15 आणि 16 ह्या दोन संख्या दिलेत आणि त्याचा लसावी काढायचे तर ह्या दोघांचा गुणाकार
म्हणजेच त्या दोन संख्यांचा काय असणार आहे, लसावी असणार आहे. दोन क्रमवार संख्यांचा लसावी म्हणजेच त्या दोन संख्यांचा काय असतो, गुणाकार असतो. तसेच दोन सहमूळ संख्या असतील, दोन सहमूळ संख्या असतील त्यांचा सुद्धा लसावी म्हणजे काय असतो, तर त्या दोन संख्यांचा गुणाकार. समजा 12 आणि 17 दोन सहमूळ संख्या आहेत, तर त्या दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे काय असणार आहे, तर त्या संख्यांचा लसावी असणार आहे. बघा, त्यानंतर दोन क्रमागत समसंख्या असतील, दोन क्रमागत किंवा क्रमवार समसंख्या, तर ह्याचा लसावी म्हणजे काय येणार आहे. बघा, तुम्हाला दोन क्रमवार समसंख्या दिल्या 16 आणि 18. या दोन संख्यांचा तुम्हाला काय करायचं, लसावी काढायचंय. तर मग आपण सूत्र बघितलं, लसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार भागिले त्यांचा मसावी. दोन क्रमवार समसंख्यांचा मसावी आपल्याला माहिती आहे किती, 2. दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी कसा काढतो आपण, त्या दोन संख्यांची बेरीज भागिले 2 म्हणजेच काय येणार आहे, तुमचा जो काही लसावी असेल. आणि दोन क्रमवार विषम संख्या दिल्या असतील, दोन क्रमवार विषम संख्या दिल्या असतील आणि त्याचा लसावी काढायचा, तर काय येणार, त्या दोन संख्यांचा गुणाकार. समजा 13 आणि 15 या दोन संख्या दिलेत, तर ह्या दोन संख्यांचा गुणाकार म्हणजेच लसावी येईल. किंवा ह्या दोन संख्यांच्या मधली संख्या कोणती असणार आहे, 14. ह्याच्या वर्गातून 1 वजा करायचं, येणारी संख्या म्हणजे तुमचा काय असणार आहे, लसावी असणार आहे. दोन क्रमवार विषम संख्या दिल्या असतील, तर त्या मधल्या संख्येच्या वर्गातून 1 वजा केल्यानंतर येणारी संख्या किंवा त्या दिलेल्या दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार म्हणजे काय असणार आहे, तर लसावी. बघा, दोन एक्झाम्पल आहे, दोन संख्या आहेत, त्याचा मसावी आहे 16, लसावी आहे 192, आणि एक संख्या दिली त्याच्यामधली तुम्हाला 64, आणि काय करायचं, तर दुसरी संख्या शोधायची. तर काय वापरावं लागेल इथं, आपल्याकडे काय होतं, फॉर्म्युला होता, लसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार भागिले मसावी. दोन संख्यांचा गुणाकार भागिले मसावी. तर लसावी दिलेला आहे 192, किमती ठेवल्यानंतर काय येणार, 192 लसावी दिलेला आहे. एक संख्या दिलेली आहे 64, दुसरी एक समजा, आणि मसावी दिलेले आहे 16. तर एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करावं लागेल, 192 गुणिले 16 भागिले 64, तेव्हा काय येईल, एक्सची व्हॅल्यू आहे, बरोबर. तर एक्सची व्हॅल्यू काय येणार आहे, 48. दुसरी संख्या कोणती असणार आहे, तर 48. बघा, मसावी दिलेले 15, लसावी आहे 420, आणि एक संख्या दिली आहे 105. तर दुसरी संख्या शोधायची, काय येईल दुसरी संख्या, साठ येईल, 60. किती येणार आहे, 60. दुसरं एक्झाम्पल आहे, दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे, दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे 3456, आणि मसावी दिलेला आहे 24. तर तुम्हाला काढायचं आहे लसावी.
144. 144. 44. दोन संख्येचा गुणाकार आहे 6480 आणि मसावी आहे 18. तर लसावी काढायचे. तीनशे साठ. 360. किती येणार आहे? 360. 60. बघा त्यानंतर आणखी एक सूत्र आहे लसावी भागिले मसावी. आपण ह्याच्या अगोदर काय बघितलं होतं? लसावी गुणुले मसावी म्हणजेच काय? त्या दोन संख्यांचा गुणाकार. तर लसावी भागिले मसावी म्हणजे काय येणार आहे? असामायिक अवयवांचा गुणाकार. असामायिक अवयवांचा गुणाकार. आपण अवयव पाडल्यानंतर सामायिक अवयव घेत होतो, तर ते सामायिक अवयव सोडून राहिलेले जे अवयव आहेत त्या अवयवांना काय म्हणायचं? असामायिक अवयव. तर लसावी भागिले मसावी म्हणजे काय येणार आहे? तर असामायिक अवयवांचा गुणाकार. या असामायिक अवयवांच्या गुणाकारावरून आपल्याला त्या दोन संख्या काढता येतात. तर त्या दोन संख्या काढण्यासाठी बघा सूत्र आहेत आणखी. लहान संख्या असेल तर असामायिक अवयवांमध्ये जो लहान अवयव आहे, लहान अवयव गुणुले मसावी म्हणजे ती लहान संख्या येणार आहे. आणि त्या दोन संख्यांपैकी मोठी संख्या म्हणजे काय येणार आहे? मोठा अवयव गुणुले मसावी म्हणजे काय येणार? त्या दोन संख्या लसावी आणि मसावी वरून काय करता येतात? त्या दोन संख्या सुद्धा काढता येतात. बघा एक्झाम्पल सांगते. दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे 4860 आणि त्याचा मसावी दिलेला आहे 18. तर त्याच्यावर काय करायचंय? लहान संख्या आणि मोठ्या संख्या काढायच्या. तर लहान संख्या मोठ्या संख्या काढण्यासाठी आपल्याला अगोदर असामायिक अवयव पाहिजे. असामायिक अवयव काढण्यासाठी अगोदर काय काढावं लागेल? लसावी. तर लसावी कसा काढतो? त्या दोन संख्यांचा गुणाकार भागिले मसावी म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार किती आहे? 4860 भागिले 18. ह्याच्यावरून काय मिळेल? लसावी. ठीक आहे. किती येईल लसावी? 270 येईल. ठीक आहे. लसावी. तर लसावी भागिले मसावी बरोबर काय होतं? असामायिक अवयवांचा गुणाकार. लसावी भागिले मसावी काय येणार आहे? असामायिक अवयवांचा गुणाकार. लसावी किती? 270 भागिले 18 म्हणजेच किती येणार आहे? 15. हे असामायिक अवयवांचा गुणाकार किती आला? 15. 15चा अवयव किती आहेत? 3 गुणुले 5. ह्याच्यामधला लहान अवयव आहे 3 आणि मोठा आहे 5. म्हणजे लहान संख्या कोणती असणार आहे? तर 3 गुणुले मसावी. मसावी किती आहे? 18 म्हणजे 54. आणि मोठी संख्या कोणती असणार आहे? तर मोठा अवयव 5 गुणुले 18 म्हणजे किती? 90. लहान संख्या असणार आहे 54 आणि मोठी संख्या असणार आहे 90. तर तुम्हाला दोन संख्यांचा गुणाकार आणि लसावी किंवा मसावी दिला असेल तर त्याच्यावरून काय करता येतात? दोन संख्या काढता येतात. बघा तसंच आणखी एक एक्झाम्पल सांगते. असं
दोन संख्यांचा गुणाकार मला दिलेला आहे 2700 आणि त्याचा लसावी दिलेला आहे 180. तर याच्यापैकी लहान आणि मोठी संख्या काढायची. ह्याच्यामध्ये प्रश्न कसे असतील? लहान संख्या काढा असेल, मोठी संख्या काढा असा असेल, किंवा ह्या दोघांची बेरीज असेल, किंवा ह्या दोघांमधला फरक असेल. असे किती 4 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. किंवा लहान आणि मोठी संख्या कोणती हा एक, असे एकूण 5 प्रश्न विचारले जातील. लहान संख्या काढा, मोठी संख्या काढा, किंवा लहान मोठी संख्या काढा, किंवा त्या दोन संख्यांची बेरीज, किंवा त्या दोन संख्यांमधला फरक. असे जवळजवळ 5 प्रश्न ह्याच्यावरून विचारता येतात. काय येईल याचा आन्सर सांगा? लहान संख्या आणि मोठी संख्या कोणती असेल? मॅडम लहान संख्या 540 आणि मोठी संख्या 900. 540 54 असेल मॅडम. नाही सॉरी, 45 आणि 600 असेल. थांबा. ह्याचा मसावे किती येणार आहे? 180. 15 आला तो. 15 आला लसावी, बरोबर. ह्याचे असामायिक अवयव किती आले? सॉरी, असामायिक अवयव नाही. 3 गुणिले 5 आले त्याचे 15, अवयव. बरोबर. तर असामायिक अवयव काय येणार? लसावी भागिले मसावी. किती आले? हे येणार आहे उत्तर 12. ह्याचे अवयव काय येणार आहे? 3 गुणिले 4, बरोबर का? किंवा 3 गुणिले 2 गुणिले 2, त्या 3 संख्या येतील. बरोबर. ते त्याचे अवयव येणार. संख्या कोणकोणत्या येणार आहेत? तर मसावीने आपण काय करत असतो? गुणत असतो. काय येणार आहे? 15 त्रिक 45 आणि 15 चौक 60. दोघांची संख्या येते. 15 45 हो बरोबर बरोबर मॅडम. बरोबर. या दोन संख्या येणार आहेत. या दोन संख्यांमध्ये मोठी संख्या 45 आणि मोठी संख्या 60. त्या दोघांची बेरीज विचारली तर उत्तर येणार आहे 105. आणि ह्या दोघांचा फरक विचारला तर उत्तर येणार आहे 15. 15. हा.
एक एक्झाम्पल आहे, लसावी हा मसावीचा 15 पट आहे. लसावी काय दिलाय? मसावीचा 15 पट दिलाय आणि मसावी दिलेला आहे तुम्हाला 17. काय दिलेलं? 17. तर त्याच्यापैकी काय करायचे? मोठी संख्या काढायची. दोन संख्यांचा लसावी हा मसावीचा 15 पट आहे आणि तुम्हाला मसावी दिलाय 17. तर काय करायचंय? ह्याच्यामधली मोठी संख्या काढायची आपल्याला. बघा, आपल्याकडे काय फॉर्म्युला होता? लसावी भागिले मसावी म्हणजेच काय? दोन असामायिक अवयवांचा गुणाकार. आता मसावीचा लसावी 15 पट आहे म्हणजेच इथं काय येणार आहे? ह्याचं उत्तर लसावी भागिले मसावी म्हणजेच काय असणार आहे? 15 असणार आहे. कारण मसावीचे हे किती पट आहे? 15. म्हणजेच लसावी भागिले मसावी किती येणार आहे? 15. 15चे अवयव काय असणार आहेत? 3 गुणिले 5. आणि तुम्हाला मसावी दिलेला आहे. मसावी किती दिलेला आहे? 17. तर लहान संख्या काय येणार आहे? 3 गुणिले 17 म्हणजेच 51. आणि मोठी संख्या काय येणार आहे? 5 गुणिले 17 म्हणजे 85. समजलं का हे पट काय? पट असं दिलं असेल एक्झाम्पल तर काय करायचं समजलं का? बघा, आणखी एक एक्झाम्पल आहे, लसावी हा मसावीचा 14 पट आहे म्हणजेच लसावी भागिले मसावी हा किती येणार आहे तुमचा? 14 जेव्हा पट मध्ये देतो. आणि मसावी दिलेला आहे, त्यांचा मसावी आहे 13. तर त्या दोन संख्या काढायच्यात आपल्याला. काय येणार ह्याचा अवयव? 2 गुणिले 7 म्हणजेच लहान संख्या काय येणार आहे? 13 दोन्ही 26 आणि मोठी संख्या येणार आहे 13 सत्ते 91. आणखी एक फॉर्म्युला आहे बघा, जर तुम्हाला दोन संख्यांचे गुणोत्तर दिले असेल आणि त्या संख्यांचा लसावी किंवा मसावी काढायचा असेल, दोन संख्यांचे गुणोत्तर देऊन त्या संख्यांचा लसावी किंवा मसावी काढा. त्याच्यापैकी एक संख्या देतील तुम्हाला, लसावी किंवा मसावी पैकी एक देतील आणि एक तुम्हाला काढायचं असेल तर त्यावेळी एक फॉर्म्युला आहे, मसावी लसावी भागिले दोन संख्यांच्या गुणोत्तरांचा गुणाकार. दोन संख्यांच्या गुणोत्तराचा गुणाकार. म्हणजे काय? तुम्हाला मसावी किंवा लसावी दिला असेल आणि ह्या संख्या आहेत दोन, त्याचं काय असेल? गुणोत्तर असेल. त्याच्यावरून मसावी किंवा लसावी काढायचं असेल तर बघा कसं असेल एक्झाम्पल याच्यावर. तुम्हाला दोन संख्यांचं गुणोत्तर दिलेलं असेल, 3 5 ह्या दोन संख्यांचं गुणोत्तर आहे तर आणि लसावी दोन संख्या आहेत, त्या दोन संख्यांचं गुणोत्तर आहे 3 5 आणि त्यांचा लसावी आहे 105. लसावी आहे 105. तर आपल्याला काय काढायचं आहे? मसावी. तर सूत्र काय आपल्याकडं? मसावी बरोबर लसावी भागिले त्या दोन संख्यांच्या गुणोत्तराचा गुणाकार म्हणजेच काय येणार आहे? 3 गुणिले 5 म्हणजेच 105 भागिले 15 म्हणजेच तुमचा मसावी काय येणार आहे? तर 7. मसावी किती आला? 7. असंच एक्झाम्पल जर लसावीच्या जागी तुम्हाला मसावी दिला, बघा असंच एक्झाम्पल काय, दोन संख्या दिले त्यांचं गुणोत्तर दिले 4 8 7 आणि त्यांचा मसावी दिलेला आहे. मसावी दिलेला आहे 35 आणि तुम्हाला काढायचं आहे लसावी. तर काय येणार आहे? लसावी बरोबर मसावी दिलेला तुम्हाला जो काय मसावी दिला असेल तो मसावी गुणुले
त्या दोन संख्यांच्या गुणोत्तराचा सुद्धा काय असेल, गुणाकार असेल. म्हणजेच उत्तर किती येईल, 980. त्या दोन संख्यांचा लसावी असेल 980. बघा असाच एक्झाम्पल, बघा दोन संख्यांचं गुणोत्तर दिलंय 5 12 आणि लसावी दिलेला आहे 900. आपल्याला काढायचं आहे मसावी. तसं दोन संख्यांचं गुणोत्तर आहे 4 9. आणि लसावी दिलेला आहे 216. तर ह्याचं सुद्धा काय करायचंय, मसावी काढायचं. बघा सॉल्व्ह करा एक्झाम्पल. मॅडम पहिल्याचं 15 आणि दुसऱ्याचं 6. 15. दुसऱ्याचं किती, 6. 6. बघा दोन संख्या दिलेल्या तुम्हाला, एक आहे 3x आणि दुसरी आहे 5x आणि त्यांचा मसावी दिलेला आहे. त्यांचा मसावी दिलेला आहे 9. तर त्याच्यावरून काय करायचंय, लसावी. बघा हे एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना काय करायचं, तर 3x आणि 5x या दोन संख्या, तर ह्याचं काय करायचं आपण, गुणोत्तर घ्यायचं. काय नाही गुणोत्तर 3 5 आणि त्यावरून काय करायचं, एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. ते एक्झाम्पल सॉल्व्ह करा. त्यानंतर बघा दोन क्रमागत संख्यांचा लसावी दिलाय आणि त्या दोन संख्या शोधा सांगितल्या. तर दोन क्रमागत संख्यांचा लसावी, दोन क्रमागत समसंख्यांचा लसावी आपण कसा काढत होतो, तर त्या दोन संख्यांचा गुणाकार भागिले 2. बघा दोन क्रमागत समसंख्यांचा लसावी दिलेला असेल आणि त्यात जर दोन संख्या काढायच्या असतील तर काय करायचं. एक एक्झाम्पल आहे बघा, लसावी दिलेला आहे आपल्याला 312 आणि त्यात दोन क्रमागत समसंख्या आपल्याला शोधायच्या. क्रमागत समसंख्या शोधायच्या. त्यावेळी काय करायचं, असं दिलं असेल तर तुम्हाला जे काही लसावी दिला असेल तर त्याची दुप्पट करायची. त्याची दुप्पट किती येणार आहे, त्याची दुप्पट येणार आहे 624. ह्याच्यामध्ये काय करायचं, एक मिळवायचं 624 मध्ये. येणार किती उत्तर आहे, 625. आणि ह्याचं वर्गमूळ काढायचं. 625 वर्गमूळ किती येणार आहे, 25. तर ह्या 25च्या पाठीमागची एक संख्या आणि पुढची एक संख्या म्हणजे 24 आणि 26 या दोन काय असणार, त्या क्रमागत समसंख्या. हे समजलं का. बघा त्यानंतर दोन क्रमागत समसंख्यांचा गुणाकार दिलेला आहे. समसंख्यांचा गुणाकार
1224. त्यावरून त्याचा लसावी किती असेल हा प्रश्न विचारलाय. लसावी किती असेल? किती? बघा, दोन क्रमांक समसंख्यांचा लसावी म्हणजेच काय असतो? दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार भागिले 2 म्हणजे दोन क्रमांक 624. समसंख्यांचा किती येतो? 612. 612. 612. दोन क्रमांक समसंख्यांचा लसावी 144 असेल तर त्या दोन संख्या कोणत्या? समसंख्यांचा लसावी 144 आहे तर त्या संख्या कोणत्या? मॅडम 16 व 18. 16 व 18 बरोबर. काय केलं तर 144 ची दुप्पट, दिलेल्याची दुप्पट करायची लसावीची. किती येणार आहे? 288. 288 मध्ये काय करायचं? 1 मिळवायचं. किती येणार आहे? 289. 289 चं वर्गमूळ काढायचं. 289 चं वर्गमूळ किती येणार आहे? 17. 17च्या एक मागची संख्या आणि एक पुढची संख्या म्हणजे काय असणार आहे? त्या दोन संख्या असणार आहेत. बघा, दोन क्रमागत विषम संख्यांचा लसावी दिला असेल आणि त्या दोन संख्या आपल्याला काढायचे. दोन क्रमागत विषम संख्यांचा लसावी 195 असेल तर त्या संख्या कोणत्या? तर त्या दोन संख्या काय करायचं? त्याच्यामध्ये फक्त एक ऍड करायचं. 196. 195 झाले. 196 चं वर्गमूळ काढायचं. किती येणार आहे? 14. ठीक आहे, 14. 14च्या मागची एक संख्या आणि पुढची एक संख्या 13 आणि 15. त्या काय असणार आहेत? ह्या दोन संख्या असणार आहेत. तसंच आता 13 आणि 15 ह्या दोन संख्या दिल्या असतील आणि त्याचा लसावी काढा असं सांगितलं तर काय करायचं? तर ह्याची जी मधली संख्या आहे त्याचा वर्ग करायचा. 14चा वर्ग किती? 196 आणि ह्याच्यामधून 1 वजा करायचा. म्हणजे 13 आणि 15चा लसावी काय येणार तर 195. दोन क्रमागत विषम संख्यांचा लसावी 783 असेल तर त्या संख्या कोणत्या असतील? काय करायचं? फक्त सिंपली याच्यामध्ये एक ऍड करायचं. किती येणार आहे? 784. 784 चं वर्गमूळ 28. 784 चं वर्गमूळ 28. 28 च्या मागची संख्या 27 आणि पुढची संख्या 29 म्हणजे त्या दोन संख्या कोणत्या असणार आहेत? 27 आणि 29. ठीक आहे, हे समजलं? बघा, त्यानंतर बघणार आहोत अपूर्णांकाचा लसावी आणि मसावी. अपूर्णांक दिले असतील तुम्हाला
आणि त्याचा लसावी आणि मसावी काढायचा असेल, जर लसावी काढायचा असेल अपूर्णांकाचा तर अंशाचा मसावी घ्यायचा, अंशाचा लसावी भागिले छेदाचा मसावी. जर अपूर्णांकाचा लसावी काढायचा असेल तर अंशाचा लसावी घ्यायचा आणि छेदाचा मसावी घ्यायचा. आणि जर मसावी काढायचा असेल तर काय करायचं, अंशाचा मसावी घ्यायचा आणि छेदाचा लसावी घ्यायचा. म्हणजे काय करायचं, अपूर्णांक दिले असेल आणि त्याचा लसावी आणि मसावी काढायचा असेल, लसावी असेल तर वरती अंशाचा लसावी घ्यायचा आणि खाली छेदाचा मसावी. तसं जर मसावी असेल तर वरती अंशाचा मसावी आणि खाली छेदाचा लसावी. बघा एक एक्झाम्पल घेऊ. 2/5 3/10 आणि 4/15 हे अपूर्णांक आहे. त्याचा लसावी आणि मसावी काढायचे. अपूर्णांकाचा लसावी काढायचा आणि मसावी काढायचं. लसावी काढायची असेल तर काय करतो, अंशाचा लसावी आणि छेदाचा मसावी घेतो. आणि मसावी काढायची असेल तर काय करतो, अंशाचा मसावी घेतो आणि छेदाचा लसावी घेतो. किती येणार आहे, अंशाचा लसावी काय येईल इथं, इथं लसावी येणार आहे 12 आणि छेदाचा मसावी येईल 5. म्हणजे लसावी येणार आहे 12/4 आणि लसावी काय येईल, सॉरी मसावी काय येईल, अंशाचा मसावी 2 3 आणि 4. ह्याच्यामध्ये सामायिक विभाजक फक्त कोणता असणार आहे, 1 असणार आहे. आणि छेदाचा काय करायचं, लसावी काढायचं. छेदाचा लसावी किती असणार आहे, 30. म्हणजे मसावी किती येणार आहे, 1/30 आणि लसावी येणार आहे 12/5. बघा ह्याचा लसावी काढायचे. याचा मसावी काढायचा. लसावी काढत असताना काय करतो, 12/1 येतंय का पहिलं गणित? किती येणार आहे, 12/1. बरोबर. बघा अंशाचा काय करतो, लसावी घेतो. अंशाचा लसावी किती येणार आहे, 12 आणि छेदाचा मसावी घेतो. छेदाचा मसावी किती येणार आहे, त्याच्यामध्ये 1 येणार आहे, कारण 3 4 आणि 5 ह्याच्यामध्ये सामायिक विभाजक 1 असणार आहे. 12/1 म्हणजे तुमचं उत्तर किती येणार आहे तर
12. ठीक आहे, लसावी येणार आहे 12. ह्याचा मसावी म्हणजे कसा काढतो? अंशाचा मसावी. किती येणार आहे इथं मसावी? अंशाचा मसावी येणार आहे 1. कारण सामायिक विभाजक काय असणार आहे ह्याच्यामध्ये 2, 3, 5 ह्या मूळ संख्या आहेत. त्यामुळे मसावी काय येणार आहे 1. आणि लसावी किती येईल छेदाचा? 60. छेदाचा लसावी येणार आहे 60. समजलं का हे? आतापर्यंत झालं त्याच्यामध्ये कोणाला काय अडचण आहे का? नाही. ठीक आहे, थांबूया आपण.